तुम्ही पोलीस भरतीला जाणार आहे. आता सगळ्यांचं हॉल तिकीट आलंय. पण पोलीस भरतीच्या दिवशी आतमध्ये गेल्यावर काय करायचं? तुमचं नियोजन कसं असणार आहे? ह्या सगळ्या गोष्टी मित्रांनो मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. एक-एक गोष्ट तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. कारण की भरपूर अशी नवीन भरती असते. त्यांना माहीत नसतं आतमध्ये कोणत्या गोष्टी न्यायच्या, कोणत्या नाही. ह्याच्याबद्दल मित्रांनो सविस्तर माहिती सांगणार व्हिडिओ चुकू नका. तर जय महाराष्ट्र मित्रांनो, मी महेश आवळे, महाराष्ट्र पोलीस. मी प्रत्येक वेळी पोलीस भरती गेला असतो पुणे सिटीला. तर मित्रांनो मुलांच्या काय काय चुका होत्या, नक्की काय होतं? तर मित्रांनो मी एकदम 10 ते 1200 पॉईंट सांगतो ना, की जेणेकरून तुमच्या खूप रिलेट असणार आहे. मित्रांनो तुम्हाला ज्या दिवशी बोलवलंय, तुम्हाला जो टाईम दिलाय, समजलं का? 6 वाजता दिलाय, 7 वाजता, त्याच्या अगोदर 1 तास तुम्हाला जायचंय. म्हणजे जाऊन तिथं हजेरी लावायचं, रिलॅक्स बसायचंय. समजलं का? सोबत तुम्हाला तुमचं हॉल तिकीट सोबत न्या, ओरिजिनल पण न्या आणि 2-2 झेरॉक्स काढून न्या. नाहीतर मग ऐन टायमाला ते कागद घेऊन कुठेतरी पिंसांनो हे आहे का चालू, सायबर कॅफे आहे का कुठे इथं? नाही, नाही, नाही. तुम्ही अगोदर तुमचं हॉल तिकीट सोबत आणा आणि आधार कार्डाची झेरॉक्स बी आणा ना, ओरिजिनल आधार कार्ड बी घेऊन या. नाहीतर त्याच्यात तिथं गेल्याच्या नंतर आधार कार्ड नाही आणि येऊन आणि रडत बसन कोपऱ्यामध्ये. तसलं नाही झालं पाहिजे. एकदम परफेक्ट नियोजन लावून जायचं मित्रांनो. सगळं सोबत घेऊन जायचं. आणि अजून सोबत कोणत्या कोणत्या गोष्टी पाहिजे? एखादी मस्त पाण्याच्या 1-2 बॉटल ठेवायच्या, 2-3 केळी ठेवायच्या, 1-2 संत्री ठेवायची, 1-2 ॲपल ठेवायचे. तुमचं प्री वर्कआउट असेल, मी प्री वर्कआउटबद्दल तुम्हाला सांगतो. प्री वर्कआउट सोबत ठेवायचं आहे, बाम सोबत ठेवायचं आहे मित्रांनो, एखादा बॅनर, एखादा मॅट सोबत ठेवायचा आहे. ह्या सगळ्या गोष्टी आपल्या सोबत पाहिजे, समजलं का? नाहीतर काय नाही चालला बॅग घालवीत बॅगेमध्ये, काय नाही भूक लागली हां, पोटामध्ये खायला लागतं. आता कधी खायचं, काय खायचं हे पण मी तुम्हाला पुढं सांगणार आहे. पण ह्या सगळ्या गोष्टी मित्रांनो आपल्या बॅगमध्ये पाहिजे म्हणजे पाहिजेच. लिहून घ्या. व्हिडिओ महत्त्वाचा आहे. आता माणसाने मास्तर डकाले हुशार झालं का? कारण मुंबईला मागच्या वेळेस मुलांना काहीच आतमध्ये घेऊन जाऊन दिलं नव्हतं. तर मित्रांनो काही ठिकाणी जर घेऊन जाऊ दिलं तर चांगलंच आहे ना. सोबत तर नेणं आपलं कर्तव्यच आहे ना. ते उद्या जे सगळ्यांचं व्हायचं ते आपलं होणार आहे. पण त्यांनी घेऊन दिलं पाहिजे. कारण की पोरांना भुका लागतात राव. ते पळायचं 1600 मीटर तोंडातून वाफा निघतात लोकांच्या पण. ते जोक नाही आहे. पोरांचा हा विचार केला पाहिजे त्यांनी. सोबत तुम्ही न्या आणि ग्राउंडच्या अगोदर पूर्ण फ्रेश होऊन जायचंय. नाहीतर म्हणतात संडासला आले आणि मुतायला आले आणि हे आणि ते. तसलं नाही पाहिजे. कुठे बी जाऊन बसायचं इकडे-तिकडे या तिथं कोण ओळखणार तुम्हाला? समजलं? तिकडं सगळी सोय असते ग्राउंडच्या तिथं बाहेर. पूर्ण फ्रेश व्हायचंय. मग पोटात घाण घेऊन पळायचं नाही. समजलं का? नाहीतर मग तुमचा कोणताच 800 मीटर, 1600 मीटर कोणताच इव्हेंट चांगला होणार नाही. सगळं लक्ष तुमच्या पोटावरती. त्यामुळे ही गोष्ट तुम्ही टाळा. पूर्ण फ्रेश झाल्याशिवाय कोणताही इव्हेंट द्यायचा नाही. आणि कसं आहे, काही जण रात्री जेवलेले असतात. नंतर फ्रेश झाल्यानंतर पोट एकदम रिकामं होऊन जातं. त्याच्यामुळे ना थोडंसं काहीतरी 1600 मीटर, 800 मीटरच्या अगोदर थोडंसं काहीतरी खावा. नाहीतर मग तुम्हाला प्री वर्कआउटची वगैरे सवय असेल. प्री वर्कआउट काय करा एखादं कशात तरी बांधून न्यायचा, कुठेतरी लपून न्यायचा, आतमध्ये खायचं. करायचंच म्हणलं होऊ शकते सगळं, समजलं का? त्यामुळं तुम्हाला काय खायचंय, काय प्यायचंय ते चोरून न्या. समजा जर तुम्हाला नेऊन दिलं नाही तर. पण उपाशीपोटी कोणताही इव्हेंट देऊ नका. आणि तुमचं गोळाफेक असन 100 पहिल्यांदा तुमचं 100 मीटर, 800 मीटर होणार. त्याच्यानंतर गोळाफेक 100 मीटर होणार. समजा पण 100 मीटर आणि 100 मीटर आणि गोळाफेकच्या अगोदर तुम्हाला काहीतरी खायचंय. उन्हात एखादी केळी खावा किंवा एखादं सफरचंद खावा. एनर्जी पाहिजे आपल्या बॉडीमध्ये. जर तुमची एनर्जी थोडीशी 1600 मीटर, 800 मीटर थोडीशी डाऊन होणार आहे. थोडी बॉडी ना तुमची ना तुमची एनर्जी वेस्ट होणार आहे. पण ती रिकव्हर झाली पाहिजे. त्यामुळे काहीतरी कार्ब्स खाल्ले पाहिजे. केळी खावा किंवा केळीच खावा. माझं म्हणणं इन्स्टंट एनर्जी येते. कॉफीची पुडी वगैरे सोबत न्यावा आणि असा रगाड गोळा फेकायचा ना, आउट ऑफच गेला पाहिजे. 100 मीटर दान 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 दान. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, कोणताही इव्हेंटच्या अगोदर आपली बॉडी मस्तपैकी वॉर्म पाहिजे. आता थंडीचा काळ आहे. थंडीमध्ये तुमचा आता इव्हेंट होणार आहे. बॉडी वॉर्म करा, बाम वगैरे लावा मस्तपैकी. बॉडी वॉर्मशिवाय तुम्ही कोणताही इव्हेंट देऊ नका. कारण की तुमची बॉडी रेडी नसणार आहे. गेला तिथं आणि लागला 1600 मीटर पळायला तुमचं टायमिंग खूप बेकार येईल. बॉडी वॉर्म असेल तर मस्त बॉडी रेडी असते. बॉडीला रेडी करायचं आहे आणि लई पण वॉर्मअपच्या वेळी बॉडी थकवायची नाही. तर बॉडीला थकायला जे बाहेर पडलं, अरे मी लय जमलोय, मला 1600 होईल काय, टेन्शन ह्याच्या त्याच्या का बघून, ह्याचा टाईम त्याचा टाईम बघून डिप्रेशनमधनं जायचं. आपण उचललं तयारी करतोय, आपण खुंकार आहे, आपण बादशाह आहे. असं कमी मार्क 6 मिनिटं येतात तरी आपण बादशाह आहे. स्वतःला बादशाह समजायचे. एक किरकोळ आपण साधं नाही राहायचं, एकदम क्वालिटी. साध्या गोष्टी करायच्याच नाही. आता तिथे गेल्या एकदम टॉप लेवलच्या 6 मिनिटं तर 6 मिनिटं, पण बादशाह आहे आपण, समजलं का? आणि ही गोष्ट सगळ्यांना माहिती आहे की स्पाईक अलाउड कुठंच नाही. त्याच्यामुळे आता स्पाईक कायसाठी असतो? स्पाईकने आपला टायमिंग चांगला येतो. पण आता कोणालाच नाही म्हणलं मग सगळ्यांचा टाईम त्याच लेवलने येणार आहे ना.
पण आता विदाऊट जर शूज जर तुम्ही पळाला तर आपल्या पायाच्या हे जे असतं ना तळवं, ह्याच्यात पण भरपूर ग्रिप असते. जबरदस्त आहे आपण. स्पाईकची काही गरज आहे आपल्याला. म्हणलं का 100 मीटरचा स्टार्ट आणि एकदम खुंकार झाला पाहिजे. 100 मीटरला तिथं तुम्हाला सेन्सर सेन्सर असणार. मी भरपूर व्हिडिओमध्ये सांगितलं की तुम्हाला 10 मीटर मागूनच पळायचं. तिथं शिव्या खायच्या पोलिसांच्या. पण मागूनच पळायचं. मागून पिकअप घ्यायचा रांगकोणी. ते तुम्हाला तुमचा टाईम खूप जबरदस्त येतो. तुम्हाला माहिती आहे का भरपूर मुलांचा टायमिंग 9 सेकंद, 9.5 सेकंद, 10 सेकंद, 10.5 सेकंद असा आला होता. तर ते सेन्सरचा फायदा आहे मित्रांनो. तुम्हाला स्टार्ट आणि एंड एकदम जबरदस्त पाहिजे. तुम्ही मिडल पेसला 60-70 मीटर तर तुम्ही पाळणारच आहे. पण जो स्टार्ट आणि एंड जर तुम्ही खुंकार केला ना, तुमचा टायमिंग खूप जबरदस्त आहे. समजलं का? त्यामुळं स्टार्टला आहे ना, पोलिस जिथून सोडणार त्याच्या अजून माग घ्यायचं. बांकोनी स्पीड घ्यायचं, पिकअप घ्यायचा, पिकअप. टेकऑफ भेटला पाहिजे आपल्या बॉडीला. बांकोनी निघून त्याचा रापकन. टायमिंग जबरदस्त इम्प्रूव्ह होतं. स्पाईक नाही तर नाही, पण डोकं तर आहे ना आपल्याला. डोक्याने तुम्ही 2 मार्क मिळवू शकता मित्रांनो. ही गोष्ट ध्यानात ठेवा. आणि मुंबईसारख्या ठिकाणी पोरांना बसून बसून ठेवलं, पोर पार का काढतात पोटात, काय नाही काय नाही. जर अशी जर अवस्था झाली तर मित्रांनो खायला तर सोबत ठेवायचे. देवाच्या दयाने आपल्या कर्मावे. जर तुम्हाला वेळ जर लागणार असेल तुमच्या इव्हेंटला 2 तास 3 तास, यार अजून पुढं 1000 पोरं त्यांचं झालं आपलं मॅट टाकायचे आणि झोपायचं. समजलं का? वातावरण बघा ना, तर इथं झोपलंय आणि तिकडे इव्हेंट चालू झालाय. असं नाही झालं पाहिजे. आराम करायचा, बॉडीला ते थकवायचं नाही मित्रांनो. उगाच बोंबलत कुठं फिरायचं नाही. समजलं का? आपल्या बॉडीला रेस्ट द्यायचा आहे, तेव्हा आपली बॉडी चांगली. नाही तर तुम्ही अगोदरच बॉडीला थकवलं तर इव्हेंटला काय चालणार आहे बॉडी. ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. आणि ह्या सगळ्याच्या इव्हेंटच्या आदल्या दिवशी 9-10 तास झोपायचं. रूम घ्या चांगली. म्हणजे बाहेरचं काही खाऊ नका बरं का. राईस प्लेट कुठंतरी खावा मित्रांनो. पाहुणे बिवून असेल तिथं तिथं जावा. बरं बाहेरचं काही खाऊ नका. मी तुम्हाला लई गोष्टी ह्याच्या अगोदर सांगितलेलं. कोल्ड्रिंक पिऊ नका, बाहेरचं काही खाऊ नका, राईस प्लेटच खावा. आणि 9-10 तास झोपा. मोबाईलमध्ये काय बोटं घालीत बसू नका. आणि ग्राउंडवरती वेळेवरती पोहोचा. ही तुमची रिकव्हरी असणार आहे. रिकव्हरी दुसऱ्या दिवसाचा आपला परफॉर्मन्स सुधारू शकते मित्रांनो. ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काय अडचण असणार मला तात्काळ कमेंट करा. आणि हे वर्ष तुमचं खूप महत्त्वाचं आहे. 1 मार्क गेला तरी ना तुमचं आयुष्य बरबाद होऊ शकतं. मी प्रत्येकाला कमेंटला उत्तर देणार. मला कमेंट करा, मी तुम्हाला आन्सर देईन. पण उगाच काहीतरी फालतू विसरू नका बरं का. हे पेलं ते पेलं, ही गोळी खाल्ल्यावर ती गोळी खाल्ल्यावर तसं नाही. जेन्युइन कमेंट करा, जेणेकरून सगळ्यांना फायदा होईल मित्रांनो. व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि पुढचा व्हिडिओ कशावर पाहिजे ते बी मला सांगा. मस्त अभ्यास करून जबरदस्त माहिती तुमच्यापर्यंत मी पोहोचवणार मित्रांनो. जय महाराष्ट्र.